ओम शांती। मी ओम रेकी फॅमिलीमध्ये साधारणतः 2-2.5 वर्षापासून आमचे मित्र आहेत राहुल सांडगोर यांच्या माध्यमातून गुरुदेवांकडे आलो। गुरुदेवांकडे आल्यानंतर हळूहळू माइंड थोडंसं डेव्हलप होत गेलं। जो व्यावसायिक आणि पारिवारिक डिप्रेशनमध्ये आलो होतो मी, की सगळ्या गोष्टींमधनं प्रेशर आलं होतं। सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे असं नकारात्मक भूमिका जास्त जवळ आली होती। सामाजिकदृष्ट्या पण थोडंसं नकारात्मकता माझ्याकडे जास्त आली होती। त्यात काही माझ्या पूर्वीची झालेल्या चुका असतील, त्या चुका मला समजत होत्या, पण मला त्या सामाजिकदृष्ट्या किंवा माझ्या मनाची तडफड मला कुणाला सांगता येत नव्हती। मी जेव्हा स्वामीजींकडे आलो, स्वामीजींनी माझ्या डोक्यावर कृपा आशीर्वादाचा हात ठेवला, त्यानंतर मी त्यांच्याशी बोलकं झालो। स्वामीजींनी अगदी लहान मुलासारखं माझ्याकडनं त्या गोष्टी, माझे प्रॉब्लेम समजून घेतले आणि समजून घेतल्यानंतर त्यांनी मला सेशन देण्यासाठी तुझे सेशन करून घेतो असे सांगितले। परंतु स्वामीजींची फी किंवा त्यांचं जे आजूबाजूचे शिष्यगण जे आहेत ते थोडेसे हाय क्लास किंवा हाय सोसायटीचे असल्यामुळे मी थोडासा गावच्या ठिकाणावरून आलेलो असल्यामुळे ह्या वातावरणात थोडासा दबलं गेलो होतो। स्वामीजींकडे काही गोष्टी मला पूर्ण अशा बोलता येत नव्हत्या, परंतु स्वामीजींनी माझ्याकडनं माझं मन मोकळं करून माझ्याकडनं त्या गोष्टी सर्व क्लिअर करून घेतल्या आणि त्यांनी माझ्यासारख्या एका लहान कुटुंबातून आलेल्या युवकासाठी सेशन द्यायला सुरुवात केली। माझे साधारणतः एक थोडेफार सेशन शिल्लक राहिलेले आहेत, पण आत्ताच मला एवढं क्लिअर आणि रिलीफ वाटतं की माझ्या पाठीमागचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य याच्यात मला खूप मोठा बदल जाणवतो। माझी विचारसरणी पूर्ण बदली झालेली आहे। माझ्या मनात नकारात्मक विचार पूर्ण निघून गेलेले आहेत। मी प्रत्येक गोष्टीचा एक विचार करण्याची पद्धत माझी बदललेली आहे। सकारात्मक दृष्टिकोन माझा तयार झालेला आहे। स्वामीजी म्हणजे आपण जसं मराठीत परीस म्हणतो, की स्वामीजी म्हणजे एक परीस आहे, की त्या परसाजवळ कुठल्याही प्रकारचं लोखंड असू द्या, त्याचं सोनंच होतं। म्हणजे अगदी तुमचं गंज लागलेलं लोखंड जरी स्वामीजींच्या सानिध्यात आलं तरी त्या लोखंडाचं सोनं करण्याची क्षमता किंवा ती ताकद स्वामीजींमध्ये आहे। ती प्रत्यक्ष मी अनुभवलेली आहे आणि स्वामीजींकडे, परमेश्वराकडे हीच इच्छा आणि अपेक्षा राहील की जन्मोजन्मी आम्हाला ह्यांचेच सानिध्य राहू द्या आणि ह्यांचाच कृपा आशीर्वाद आमच्यावर, आमच्या परिवारावरती आणि ह्या सृष्टीवरती राहू द्या। एवढीच मी प्रार्थना स्वामीजींकडे करेल। जय गुरुदेव।